मंडळी नमस्कार, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता 51 न्यूज. वावरहिरे गावच्या ग्रामपंचायतीच्या अविकासाचा पान उतारा पार्ट 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी आपण माझ्या मागे जो हातपंप बघता, या ठिकाणची जी अस्वच्छता आहे ती आपण सध्या बघू शकतो. या ठिकाणची जी लोक आहेत या दूषित असलेल्या हातपंपाचं या ठिकाणाहून पाणी घेऊन जात आहेत. ग्रामपंचायतीला वेळोवेळी इथल्या स्थानिक लोकांनी इथल्या स्वच्छतेबाबत 6 महिन्यापासून कळवलेलं आहे. 6 महिन्यापूर्वी देखील इथल्या लोकांनी ग्रामपंचायतीच्या कानावर हा विषय घातलेला होता. मात्र ग्रामपंचायतीचं या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याचमुळं या ठिकाणची जी अस्वच्छता आहे ती आपल्याला कायम बघायला मिळते. या ठिकाणची अस्वच्छता असल्यामुळं ही अस्वच्छता त्या पाण्यात उतरून इथल्या लोकांना लवकरच साथीचा आजार पसरण्याची किंवा साथीचा रोगांचा फैलाव या ठिकाणी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळं ग्रामपंचायतीचं हा दूषित पाणी पुरवठा जो होतोय त्याकडं मात्र पूर्णतः दुर्लक्ष आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या हातपंपाचं पाणी लोक इथून आपल्या घर खर्चासाठी पिण्यासाठी घेऊन जात असतात. या ठिकाणची यादवाळे असेल, चव्हाणाळे असेल किंवा मुलानी आळे असेल आणि वसवाळीतील काही लोक बहुतांश प्रमाणात या ठिकाणाहून पाणी आपल्या घर खर्चासाठी त्याचबरोबर पिण्यासाठी या ठिकाणाहून नेत असतात. वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनच्या नादुरुस्तीच्या कामामुळं या लोकांना इथून पाणी नेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. लोकांना वेळेवर पाणी पोचत नसल्यामुळं या लोकांना दुसरा पर्याय या ठिकाणाहून पाणी नेण्याशिवाय नाही. मात्र या ठिकाणची जी अवस्था आहे ती मात्र सगळ्यात बेचिराग झालेली आपल्याला बघायला मिळते. सगळी अस्वच्छता या ठिकाणी आहे आणि या अस्वच्छतेमुळं इथं जे हातपंपाचं जे येणारं पाणी आहे ते पूर्णतः दूषित होण्याच्या मार्गावर आहे. जवळपास ते झालंही असेल त्याची ग्रामप्रशासनानं चाचपणी करायला पाहिजे, चाचणी घ्यायला पाहिजे. ते पाणी खरंच इथल्या लोकांना पिण्यायोग्य आहे का, आणि नसेल तर ग्रामपंचायतीनं आजपर्यंत ह्या पंप दुरुस्त केलेला नाही, इथली स्वच्छता केलेली नाही. इथून पुढं तरी ग्रामप्रशासनानं आपला गलथान कारभार सुधारावा आणि इथल्या लोकांना चांगला आणि निर्जंतुकीकरण केलेलं पाणी प्यायला मिळेल अशी व्यवस्था करावी. ग्रामपंचायत अशी व्यवस्था करेल अशी या ठिकाणी मी वावरहिरेकर ग्रामस्थ यांच्या वतीनं ही आशा व्यक्त करतो. हा हातपंप आपण बघितला, याचबरोबर दुसरा एक हातपंप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहोत. त्या ठिकाणी जो हातपंप आहे त्या ठिकाणची आता आपण माहिती घेणार आहोत. चव्हाणाळी, मुलाण्याळी, यादवाळी आणि वसवाळीच्या त्या हातपंपाचा विषय आता आपण बघितला. या ठिकाणी देखील वावरहिरे गावामधला हा एक भाग आहे आणि या ठिकाणी ही जी गटारं आहेत ती पूर्णपणे अस्वच्छता असल्याची आपल्याला दिसून आहे. या ठिकाणी जो हातपंप आपण बघतो या हातपंपाच्या शेजारी या पाण्याची आपण जर अवस्था बघितली तर हे पाणी किती चांगलं आहे याचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि या पाण्याच्या भोवती आणि गटाराच्या भोवती असलेला हा हातपंप आहे. या ठिकाणचं जे पाणी आहे ते या हातपंपामध्ये उतरून या लोकांना जर भविष्यात कुठले साथीचे आजार झाले तर याला ग्रामप्रशासन जबाबदार असणार आहे का? ग्रामपंचायतीनं देखील या हातपंपाकडे दुर्लक्ष बऱ्याच वेळा केलेलं आहे. इथल्या स्थानिक लोकांनी देखील ग्रामपंचायतीच्या कानावर हा पूर्णपणे विषय घातला होता. मात्र इथली ना गटार दुरुस्त झाली ना इथल्या हातपंपाला स्वच्छ पाणी मिळालं. या ठिकाणची लोकही मोठ्या प्रमाणावर हे पाणी पिण्यासाठी वापरतात, घर खर्चासाठी वापरतात. बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीच्या त्या नादुरुस्त पाईपलाईनचा पाणी पुरवठ्याची जी पाईपलाईन आहे त्या नादुरुस्त असल्यामुळं या ठिकाणी इथल्या हातपंपाचं पाणी या लोकांना पिण्यासाठी आणि घर खर्चासाठी न्यावं लागतं. त्यामुळं ग्रामपंचायतीनं गावामध्ये सुरू असलेला दूषित पाणी पुरवठा जो आहे तो चांगल्या प्रकारे लोकांना मिळावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि तो ग्रामपंचायत करेल अशी एक अपेक्षा गावकऱ्यांना पहिल्यापासून होती. मात्र ती अपेक्षा आतापर्यंत फोल ठरलेली आहे. त्यामुळं इथली जी अवस्था आहे ती आता ग्रामप्रशासन या अवस्थेकडे बघून काय निर्णय घेतं. 2 ठिकाणचे आता हातपंप आपण दाखवले जिथं दूषित पाणी पुरवठा गावकऱ्यांना होतोय, मात्र ग्रामपंचायतीचं याकडे कुठलंही लक्ष नाही. त्यामुळं हा जो पाणी पुरवठा आहे तो चांगल्या प्रकारे मिळणार का हे बघणं खऱ्या अर्थानं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. धन्यवाद.